केलेला अभंग पैठणचे महान साधू शांती ब्रह्म शांतीचे सागर श्रीमंत संत गोदाती निवासी पैठण निवासी म्हणजे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आणि आज आपण त्यांच्या भेटीला चाललो आहोत. त्यांच्या दर्शनाचा फार मोठा फायदा आहे हेच माझे नाथबाबा प्रस्तुत अभंगातून सांगतात. विठ्ठल माझ्या संतांचं निवृत्तीदायक दर्शन घडणार आहे. मग संतांच्या दर्शनाचा फायदा काय तर संत दर्शनामुळे अनंत जन्माचे शील जाणार आहे हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. धन्य आदिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील गेला. म्हणजे नाथबाबा सांगतात त्या संतांकडे गेला बरोबर असं वाटतं त्यांना आलिंगन द्यावे आणि त्यांचे चरण कधीच सोडू नये हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. म्हणजे नाथबाबा सांगतात की त्या संतांकडे गेला बरोबर असं वाटतं त्यांना आलिंगन द्यावे. बघा आलिंगन दिल्याबरोबर बघा त्या संतांचे चरण पाहिल्या बरोबर जे 3 प्रकारचे ताप आहेत. पहिला आध्यात्मिक ताप, दुसरा आधिभौतिक ताप, तिसरा आधिदैविक ताप. हे 3 प्रकारचे ताप जातात असे नाही तर त्यांची बोलवणच होते हेच मला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. त्रिविध तापाची झाली बोलवण देखील चरण वैष्णवांचे. म्हणजे नाथबाबा सांगतात हे जेव्हा मला त्या संतांची संगत घडू दे त्या संतांचा संग घडू दे पण त्या संतांची संगत 1-2 दिवसापुरती नको तर 2-3 महिन्यापुरती नको तर 10-12 वर्षापुरती नको तर जन्मजन्मी त्यांचा आणि माझा संग घडू दे आणि जन्मजन्मी त्यांचा आणि माझा वियोग होऊ देऊ नको हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. एका जनार्दनी घडो त्यांचा संगत प्रभावा वियोग जन्मोजन्मी. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. पुढे बघूया सविस्तर. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पढा घेणं गरजेचं असतं. तर हरिचंद्र घडते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा या सोहळ्याला कमी करा तिच्या माईकला. या सोहळ्यामध्ये तिसऱ्या दिवसाचा मुक्काम आणि या 3ऱ्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. त्याचप्रमाणे ही सेवा देणारे दिंडी चालक मालक दिंडी कमिटी असणारे सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे त्या दिंडी चालक मालक यांनी ही सेवा माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंडे यांच्याकडे सोपवली आणि महाराजांकडून ही सेवा माझ्या वाट्याला आली म्हणून हे मी माझं परमभाग्य समजते. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी गायनाची साथ करतायत हरिभक्त परायण जयराम महाराज असतील, त्याचप्रमाणे दशरथ महाराज असतील, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेली माझी मैत्रीण हरिभक्त परायण बालकीर्तनकार संचिताताई कानवडे, त्याचप्रमाणे रियाताई सूर्यवंशी. बघा माझ्या कीर्तनासाठी गायनाची साथ करतायत रामदास महाराज असतील, त्याचप्रमाणे माझे वडील असतील, त्याचप्रमाणे विनेकरी काय असतील, सृष्टीवाले दादा असतील, मृदुंगाचार्य असतील, हार्मोनियम वादक असतील, त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल माझे नाथबाबा आजचा दिवस धन्य सांगताय, कारण आज या पायवारीमध्ये माझ्या संतांचं निवृत्तीदादांचं दर्शन घडणार आहे. मग नेमकं धन्य कोणाला म्हणायचं? या संसारामध्ये धन्य कोण? बघा त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो धन्य का? ज्याला भरपूर मुलं बाळ आहेत तो धन्य का? ज्याच्याकडे गाडी बंगला आहे तो धन्य का? बघा त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व काही आहे, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये धनिक म्हणतात, पण धन्य म्हणता येत नाही. मग धन्य कोण? ज्याला देवाचं दर्शन झालं, ज्याला संतांचं दर्शन झालं तो धन्य. म्हणून माझे नाथबाबा म्हणतात, धन्य आजीदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील गेला. बघा तसं वास्तविक पाहतात संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये धन्यतेचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार, ज्या देशामध्ये गंगा नदी वाहते
तो देश धन्य. सुभाषितकार सांगतात, धन्य ही भारतवर्ष, धन्य यस्य परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यस्य संस्कृती. भारत देश धन्य, भारतातील परंपरा धन्य, भारतातील लोक धन्य, भारतातील संस्कृती धन्य. बघा, आणि भारतात ज्याचा जन्म झाला तो धन्य. माझ्या जनाबाई महाराज एका ठिकाणी सुंदर वर्णन करून सांगतात, धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. धन्य विष्णुदास स्वामी माझा. बघा, धन्य पतिव्रता श्री माझे तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता. किंवा पतिव्रते तैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. किंवा माझ्या नाट्याला म्हणतात, धन्य बाह्या ऐशा नारी, घरोधरी नांदती. बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्य तो राजा जो नीतीने राज्य करतो, धन्य तो ब्राह्मण जो सोडत नाही, ते धन धन्य जे धर्माच्या उपयोगी पडतं, धन्य त्याची पुण्यमय बुद्धी जी देवाच्या ठिकाणी स्थिर आहे. धन्य त्याची पुण्यमय बुद्धी जी देवाच्या ठिकाणी स्थिर आहे. त्याचे जीवन धन्य ज्याने सत्संग धरली. माझे नामदेवराय म्हणतात, धन्य नरदेह संत संगकारी, त्रैलोक्य उदारी वेळा मात्रे. किंवा सत्संगतीचे काय सांगू सुख आपण परीखे नाही तेथे. बघा, त्याचा जन्म धन्य त्याने द्विज भक्ती अखंड केली. धन्य तो संसारी जो अहोरात्रीच्या संसारामध्ये राहून राम नामाचा जप करतो. माझे नामदेवराय म्हणतात, धन्य जे संसारी पवित्र देवानी.
विठोबाचे झालो. किंवा धन्य जे पवित्र वाणी अख विठ्ठल विठ्ठल माझ्या तुकोबारायांनी शरीराच्या अवयवांची धन्यता सांगितली. बघा, धन्य दिवसाची डोळी आला झाला आनंद देखीला धरणीवरी. धन्य झाले मुख निवाली रसना नाम नारायणा घोष करी. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले संताची पाऊले लागताची. धन्य आजी पत्ते चालती पाऊले टाळिया शोभले कर दोनी. धन्य तुका म्हणे आम्हासी पावले पावलो पाऊले विठोबाची. धन्य झाले मुख निवाली रसना नाम नारायणा घोष करी. विठ्ठल विठ्ठल देवाचं संतांचं दर्शन हीच डोळ्यांची धन्यता. ते मूग कमल धन्य जे सतत नामस्मरण करते. ते पाय धन्य जे पायी तीर्थयात्रा करतात. ते हात धन्य जे भजनामध्ये टाळे वाजवतात, दान करतात, पूजा करतात. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम यदि नाम घोषम हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हात केव्हा पवित्र? हाताने टाळी वाजवल्यानंतर, दान केल्यानंतर हात पवित्र. पाय केव्हा पवित्र? पायी तीर्थयात्रा केल्यानंतर पाय पवित्र. जव हे सकळ सीता हे हात चालावया पाय तव ते आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. बघा, मुख केव्हा पवित्र? देवाचे नामस्मरण केल्यानंतर मुख पवित्र. हृदय केव्हा पवित्र? देवाचे नामस्मरण केल्यानंतर, देवावरती श्रद्धा ठेवल्यानंतर, आपल्या हृदयामध्ये दयामाया असल्यानंतर हृदय पवित्र. विठ्ठल विठ्ठल बघा, विठ्ठल 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 शास्त्रकार सांगतात, हस्तस्य हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम स्तोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणे की प्रयोजनम. बघा, हाताचा अलंकार दान हा आहे. कंठाचं भूषण हे सत्य बोलणे आहे आणि कानाचा दागिना हा शास्त्र ऐकणे आहे. इतर भूषणाचा काय उपयोग? काहीच उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल मग धन्य कोण? बघा, कल्याण नासिकामध्ये एक दृष्टांत आला आहे. नारद मुनी गंगेकाठी येतात. त्यांना एक कासव दिसते. नारद मुनी म्हणतात, हे कासव तू धन्य आहेस कारण तू या गंगेत राहतोस. तेव्हा कासव सांगते, ती गंगा माता धन्य तिच्या उदरामध्ये असंख्य कासवे राहतात. तेव्हा ते नारदांना पटते आणि नारद मुनी म्हणतात की गंगा माता धन्य आणि गंगा मातेची हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गंगा मातेची स्तुती करतात. गंगा माता प्रगट होते आणि नारद मुनी म्हणतात की आपण धन्य आहात गंगा माता. तेव्हा गंगा सांगते, माझ्यासारख्या असंख्य नद्या ज्याच्यात सामावतात तो सागर धन्य. बघा, नारद मुनी सागर किनारी जाऊन म्हणतात, हे विशाल सागरा तू धन्य आहेस. तेव्हा सागर प्रगटतो आणि म्हणतो, पृथ्वीमुळे मला धन्यता, फक्त पाण्यास कोण विचारतो. तेव्हा नारद मुनी पृथ्वी मातेस धन्यता देतात. पृथ्वी माता प्रगटते आणि पृथ्वी माता म्हणते की ब्रह्मदेव धन्य कारण ज्याने ही जीवसृष्टी निर्माण केली. तेव्हा नाहीतर माझी काय किंमत. तेव्हा नारद मुनी बाबांकडे येतात, म्हणजे ब्रह्मदेवाकडे येतात आणि बाबांना म्हणतात, आपण धन्य आहात बाबा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, ही जीवसृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान मला माझ्या बाबांपासून म्हणजे ब्रह्मदेवापासून, बाबांपासून म्हणजे विष्णूपासून मिळाले, ते धन्य. म्हणून महाराज म्हणतात, धन्य धन्य पांडुरंग
येत असतो आणि नारद मुनी द्वारकेत येतात आणि सभेत पुकारतात, श्रीकृष्ण आपण धन्य, श्रीकृष्ण सर्व जाणता आणि म्हणतात खरे, धन्य भक्तच आणि संतच. याच्याकरिता अवतार घ्यावा लागतो. आम्हासी अवतार मत्स्य कुर्मादी सुखर. बघा, याचाच अर्थ असा आहे की या जगामध्ये धन्य भक्तच आणि संतच. महाराज म्हणतात, धन्य धन्य हरीचे दास, दया सुलभ गर्भवास. विठ्ठल विठ्ठल आरती धन्य, इंद्रायणी धन्य, पिंपळाचा पार धन्य, आचार्य वृक्ष धन्य, सिद्धेश्वर धन्य. माझे महाराज म्हणतात, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. बघा, त्या संतांचं वंश धन्य, त्यांचं कुळ धन्य. एवढंच नाही तर त्यांचा अवतार धन्य. महाराज म्हणतात, धन्य याचा वंश, धन्य याचे कुळ. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार घेऊन केले त्रैलोक्य पावन. बघा, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वश्रेष्ठ ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर. या त्र्यंबक राजाचे शेजारी असणारी ब्रह्मगिरी, गंगाउगम, पवित्र तीर्थ आणि कुशावृत्ते सर्वश्रेष्ठ संत निवृत्ती दादांच्या समाधीचं आज आपल्याला दर्शन घडणार आहे. पण माझ्या निवृत्ती दादांचं दर्शन घडणार असल्यामुळे आजचा दिवस कसा आहे तर धन्य आहे हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. Yeah.
बघा आज आपण सर्व या पायीवारीमध्ये माझ्या निवृत्तदारांच्या संतांच्या दर्शनाला जात आहात। तुम्ही सर्व वारकरी मंडळी अतिशय नियमात दिंडीत चालतात असं मी ऐकलंय। बघा चालताना तुम्ही सर्व चालता की नाही? महिला मंडळ जास्त महिला मंडळांची संख्या दिसते, जाता की नाही? बोलत चला जरा, बोलत चला, जाता की नाही सांगा बरं। नाराज आहेत का तुम्ही माझ्यावर? सांगा बरं, जाता ना महिला मंडळ? जाता की नाही? बघा तुम्ही सर्व दिंडीला पायी चालता ना, काहीतरी फायदा आहे म्हणून चालता का? सांगा बरं, काही फायदा आहे म्हणून चालता का टाइमपास म्हणून? टाइमपास म्हणून चालता का? अहो फार मोठा फायदा हा संतांच्या दर्शनाचा आणि संत दर्शनामुळे अनंत जन्माचा शिन जाणार आहे। अनंत जन्मीचा शिन गेला।